सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य बाळानर साहेबांनी मयूरनगर संस्था गृहनिर्माण संस्था मौजे मरोशी तालुका बोरिवली या जी मूळची SRD मधली योजना होती त्या योजनेसंदर्भातल्या मोडकळीस आलेल्या इमारती, तिथल्या गैरसुविधा आणि अपात्र असणारे झोपडपट्टीधारक अशा संदर्भातली ही लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे। याच्यामध्ये सन्मान्य सदस्यांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की 751 त्या ठिकाणी झोपडपट्टीधारक आहेत आणि त्या 751 पैकी 751 झोपडपट्टीधारकांना त्या ठिकाणी पात्र केलेलं आहे। आता सन्मान्य सदस्यांनी आता जी काही या ठिकाणी माहिती दिली की सुमोटो त्या बिल्डरनीच ह्यांना पात्र केलं, तर पात्र आणि अपात्र करताना काही डॉक्युमेंट्स ही त्या ठिकाणी व्हेरीफाय करून घेतली जातात। म्हणजे झोपडी कधी लागली, त्या ठिकाणच्या काही लाईटची सुविधा असेल, पाण्याची सुविधा असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळी तपासलेल्या असतील। पण समजा सन्मान्य सदस्य आता सांगतायत की सुमोटो एकतर्फा केले, तर ह्या गोष्टी आम्ही पुन्हा एकदा तपासून घेऊ। माझं उत्तर संपू द्या आणि मग परत उपप्रश्न विचारा तुम्ही। ज्या भोगवाटा प्रमाणपत्र दिलेले झोपडपट्टीधारक आहेत त्यांच्या व्यतिरिक्त काही झोपडपट्टीधारकांना अजून भोगवाटा प्रमाणपत्र दिलेलं नाही, ही सुद्धा बाब या ठिकाणी आपण सांगितलं। तर त्यांच्याकडे मी मगाशी म्हटलं तसं कोणत्या कारणासाठी ते प्रलंबित आहेत, का दिल्या नाहीत, ही सुद्धा बाब या ठिकाणी आपण संबंधित यंत्रणेकडून तपासून घेऊ। पण ही योजना सन्मान्य सदस्य महोदय जवळपास 25 वर्ष जुनी आहे। याला मूळ आपण NOC दिली 1996 ला आणि लोक तिथं वास्तव्याला आली 2001 ला। आज आपण 2026 मध्ये आहे। 25 वर्षापूर्वीची इमारत आहे, त्यामुळे साहजिक तिथं काही गैरसुविधा झाल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण ज्या डायमंड इमारतीचा आपण उल्लेख केला की प्लॅनमध्ये खुली जागा किंवा रस्त्याकरता सोडलेली जागा आहे आणि त्या ठिकाणी काही इमारत उभी राहिलेली आहे, ही नव्यानं बाब या ठिकाणी आपण सांगितलेली आहे, ही निश्चितपणे तपासून घेतली जाईल। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांना, दोन्ही अधिकाऱ्यांना 15 दिवसाच्या आत ह्याची स्थळ पाहणी करून त्याचा अहवाल या ठिकाणी मागवला जाईल। अशा पद्धतीनं तिथं जर कुणी एन्क्रोचमेंट केली असेल तर त्याच्यावर सुद्धा अहवाल प्राप्त झाल्यावर उचित कारवाई केली जाईल। आपण जो सन्मान्य अध्यक्ष महाराज, सन्मान्य सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला की त्या ठिकाणी 148 झोपडपट्टीधारक नाही, हे पात्र झोपडपट्टीधारक आहेत। त्याच्यामध्ये सन्मान्य अध्यक्ष महाराज काही ठिकाणी आपण ज्या झोपडपट्टीधारकांना त्या ठिकाणी नव्यानं आपण सांगताय की पुनर्वसन करून म्हणजे दुसऱ्यांदा SRA मध्ये त्या म्हणजे SRD मधली होती ती SRA मध्ये आणून आता नव्यानं त्या ठिकाणी काय असं आता तरी आज तारखेला शासनाचं धोरण नाही, परंतु या संदर्भातली प्रक्रिया शासन स्तरावरती सुरू आहे। अशा पद्धतीचं धोरण निश्चित झाल्यानंतर आपण त्याच्यावरती विचार करू। सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य बाळानर साहेबांनी जो या ठिकाणी उपस्थित मुद्दा केला की त्यांना अनधिकृतपणे त्या ठिकाणी काही लोक वास्तव्यास आहेत, तर त्या संदर्भातली त्यांच्या निष्कर्षणाची कारवाई ही विभाग स्तरावरती सुरू आहे। आणि ज्या विकासकांनी आपण म्हणता की काही अनियमितता केलेल्या आहेत, काही त्या ठिकाणी गैरबाबी केलेल्या आहेत, तर त्या विकासकावरती 13/2 नुसार त्याला काढण्याची प्रक्रिया या ठिकाणी विभागामार्फत सुरू करण्यात आलेली आहे। ती कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर सुद्धा निश्चितपणे त्या विकासकावरती कारवाई केली जाईल। मी मगाशी देखील उत्तर दिलं बाळानर साहेबांच्या प्रश्नाला की ज्या ठिकाणी तुम्ही म्हणताय तसं खुल्या जागेमध्ये काय बिल्डिंग वगैरे बांधल्यात, त्या बाबतीतली सुद्धा 15 दिवसात नगर विकास म्हणजे महानगरपालिका आणखीन म्हाडा या दोघांची संयुक्त साईट व्हिजिट करून त्याचा रिपोर्ट मागवला जाईल। तो रिपोर्ट प्राप्त झाल्यावर त्याच्यावरही कारवाई करू। आणि ज्या जीर्ण अवस्थेतल्या इमारतींचा मी आपल्याला मगाशी उल्लेख केला की आता धोरण नाही, पण जसं माननीय मुर्जी काका म्हटले की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी नगर विकास विभागामार्फत आणि गृहनिर्माण विभागामार्फत काही महत्त्वाच्या बाबी या विशेषतः मुंबई आणि उपनगरासाठीच्या म्हणून जाहीर केल्या। त्याच्यामध्येच हा DCPR 2034चा नवीन या ठिकाणी प्रस्ताव करण्याच्या सूचना किंवा घोषणा
ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेली आहे. आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय, आता या ठिकाणी माझ्याकडे जी अधिकची माहिती प्राप्त झाली विभागाकडनं, SRA कडनं 6 जानेवारीलाच तो सुधारित प्रस्तावाचा प्रारूप हे विभागाकडं, गृहनिर्माण विभागाकडं प्राप्त झालेला आहे. आमच्या विभागामार्फत त्याच्यावरती आमच्या विभागाने या ठिकाणी अभ्यास करून नगरविकास विभागाकडं तो त्या ठिकाणी त्यांच्या विभागाच्या अंतर्गत ज्या बाबी येतात त्याच्यासाठी नगरविकास विभागाकडे पाठवलेला आहे. सन्माननीय मुर्जी काकांनी जे सांगितलं ते वस्तुस्थिती आहे की माननीय शिंदे साहेबांनी आणि दोघांनी, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी जुलै 2025 मध्ये या संदर्भातली एक बैठक मुंबई आणि उपनगरातल्या अशा इमारतींच्यासाठी घेतलेली आहे. त्यामुळं जेव्हा DCPR 2034चा अंतिम प्रारूप तयार होईल, ज्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळेल, तेव्हा बऱ्याचशा चांगल्या सुधारणा या SRD मधल्या योजना SRA मध्ये घेण्यासाठी, त्याच्यामध्ये ही आपली जी काय मयूर नागरी सहकारी ज्याचा उल्लेख आपण या लक्षवेधीमध्ये केलेला आहे, तेव्हा सन्माननीय सदस्य माननीय मुर्जी काकांनी सुद्धा ज्या गोष्टींचा त्यांच्या विभागातल्या अशा SRD मधल्या योजना SRA मध्ये घेण्यासंदर्भातला केलेला आहे. तर हा प्रस्ताव लवकरात लवकर युडिक विभागाकडनं आणि गृहनिर्माण विभागाकडनं माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची त्यांची मान्यता घेऊन मंत्रिमंडळापुढे येईल. आणि हा प्रस्ताव सन्मान्य अध्यक्ष महोदय एकदा अंतिम झाल्यानंतर आता ज्या 200-2.25 फुटाची घरं मिळत आहेत, नवीन या प्रस्तावामध्ये आपण त्याला वाढीवची जागा सुद्धा त्या ठिकाणी देतोय. त्या आपण वाढीव देणार आहोत. आता जोपर्यंत तो प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी येत नाही, मंत्रिमंडळाची मान्यता होत नाही, तोपर्यंत 200-2.25 अगेन्स्ट 300 देणार, 350 देणार का 400 देणार ते आता सांगणं उचित नाही. परंतु एकदा हे वाढीवचं देणार हे निश्चितपणाने आपण ठरवलेले अधिक ॲम्युनिटीज आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय. जे बाळानर साहेबांनी सांगितलं की तिथं जे बाळानर साहेबांनी सांगितले की रस्ते नाही, अंतर्गत रस्ते, लाईट, पाणी, स्वच्छता या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर जे सन्मान्य सदस्य मुर्जी काका म्हटले की ह्या ॲम्युनिटीज बरोबर सोलार कंपल्सरी करणार का, तर निश्चितपणानं सोलारच्या बाबतीत सुद्धा या संपूर्ण प्रस्तावामध्ये निश्चितपणे आपण त्याचाही समावेश करू. लक्षवेधी क्रमांक 4 पुढे ढकलण्यात आलेले आहे.